आपली जी अंडी आहेत ही प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक फिरणार आहे. ती फिरतात कशी तर इथून वरतून 2 नंबरचं बटन जर आपण दाबून ठेवलं तर इथे अपचं इंडिकेटर चालू झालं. जेव्हा जेव्हा हे ऑटोमॅटिक अपचं इंडिकेटर चालू होईल त्यावेळेस आपलं एक रोटेशन इथे सुरू होणार आहे आणि प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक फिरेल. तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही, तुम्ही काही नाही करायचं आहे. ठीक आहे. आता बघा याच्यावरती जे आपण मार्किंग केलेले आहेत बरोबर, हे हळूहळू मूव्ह व्हायचे चालू झाले. आता हे गोल फिरणार, पूर्ण मार्किंग पूर्ण फिरून पाठीमागे जाऊन पुन्हा वरती येणार, असं पूर्ण हे रोटेशन होईल. बघितलं आता हे मार्किंग सगळे आपली पाठीमागे गेले, अशीच ही फिरून पुन्हा पुढे येईल आणि हे प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी होईल. आता जे मी तुम्हाला करून दाखवतो हे फक्त मॅन्युअल दाखवतो की बाबा मशीन काय काम करते, कसं काम करते हे समजवण्यासाठी. पण आपल्याला हाताने अंडी नाही फिरवायचे किंवा कुठलंही बटन दाबून अंडी नाही फिरवायचे. प्रत्येक 2 तासाला 2 मिनिटासाठी ते ऑटोमॅटिक रोटेशन होणारच आहे. ठीक आहे. दुसरं तुम्ही इथे बघू शकता वेटचा इंडिकेटर चालू आहे, म्हणजे काय की आपला फॉगर चालू आहे. इथे सर्वात खाली बघा आपण पाण्यामध्ये जी मशीन सोडतो हे काय करतं की फॉग बनवतो. जे फॉग बनवतो ते ह्युमिडिटी चांगली बनवण्यासाठी असतं, तर हा फॉग बनवण्याचं काम करत असतो इथे. आणि हे चालू आहे का बंद आहे हे आपल्याला वरतून वेटच्या इंडिकेटरवरून कळणार आहे. हे 24 तास चालू राहत नाही, गरजेपुरतं चालू होणार. ह्युमिडिटी डाऊन झाली तर चालू होईल, ह्युमिडिटी पाहिजे तेवढी मिळाली की ऑटोमॅटिक फॉगर बंद होऊन जाईल. रोटेशन पण तुमचं 24 तास चालू राहत नाही, फक्त 2 मिनिटासाठी चालू होतं, प्रत्येकी 2-2 तासाला. ठीक आहे.